तर आज आपण जाणार आहोत सज्जनगड येथे। सज्जनगड हे महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि पवित्र किल्ला आहे। हा किल्ला रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे ओळखला जातो। शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आणि 3000 फूट उंचीवर हा किल्ला आहे। येथे समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे। दरवर्षी येथे रामनवमी आणि दासनवमीला मोठे उत्सव साजरे केले जातात। किल्ल्यावर जात असताना ठिकठिकाणी मारुतीचे दर्शन होते। पूर्वी या किल्ल्याचे नाव परळी किल्ला होता। शिवाजी महाराज हे रामदास स्वामींचे शिष्य होते आणि शिवाजी महाराजांनी हा किल्ला रामदास स्वामींना जिंकून दिला। छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामींचे शिष्य होते आणि संतांचे वास्तव्य असल्यामुळे या गडाला सज्जनगड असे नाव पडले। रामदास स्वामी हे प्रभू रामचंद्राचे खूप मोठे भक्त होते। त्यांनी श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र रामदास स्वामींनी 13 करोड तोही पाण्यात उभं राहून हा जप केला होता। त्यावेळी साक्षात मारुती येऊन झाडावर बसून तो जप ऐकत होते आणि ज्यावेळेस जप पूर्ण झाला त्यावेळेस हनुमानांनी रामदास स्वामींना आपले भव्य दिव्य दर्शन दिले। तेव्हा रामदास स्वामींनी भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हे स्तोत्र लिहिले। रामदास स्वामी यांनी भीमरूपी महारुद्रा मारुती स्तोत्र लिहिलेलं आहे। करुणाष्टक, रामाष्टक, श्रीरामस्तुती, आनंदवन भुवनी हे स्तोत्र लिहिलेले आहेत। तर चला मग आपण आता गडावर जाऊया। तुम्हाला माहीतच असेल सातारा म्हणजे संतांची भूमी, सातारा म्हणजे गडांची महती आणि सातारा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा आणि त्यांचा श्वास। तर या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर आहे आणि रामदास स्वामी यांची समाधी आहे। मंदिराकडे जाताना उजव्या बाजूला खूप मोठे तळे आहे आणि त्या तळ्यामध्ये खूप सारे मासे पण आहेत। मंदिराच्या उजव्या बाजूला भाविकांसाठी राहण्याची आणि महाप्रसादाची सोय केली आहे। आणि तुम्ही जर सज्जनगडावर आला असाल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि हो, एक लाईक करा, कारण तुमचा एक लाईक पुढील भाविकापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवेल। आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी रामदास स्वामींची समाधी आहे आणि त्यामुळे व्हिडिओ काढला नाही। तर आपण आता मंदिराच्या पाठीमागे जाऊया। तिथे निसर्ग आहे। काय निसर्ग आहे चला बघू। आज दर्शनाबरोबर आपली छानशी भटकंती पण होणार आहे, कारण आपण आलेलो आहेत निसर्गरम्य ठिकाणी, ज्या ठिकाणी डोंगराची हिरवी शाल, आकाशाचा निळा गालिचा आणि पक्ष्यांचा किलबिलाट मनाला स्पर्शून जातो।
ज्या ठिकाणी थंड वाऱ्याची झुळूक मनाचा थकवा दूर करतो. क्षणभर असे वाटते की इथेच थांबावे, इथेच थांबावे, इथेच थांबावे, कारण मन प्रसन्न करणारे वातावरण होते ना. या ठिकाणी आले की ना कोणती चिंता, ना कोणती घाई, निवांत क्षण. वाऱ्याच्या झुळकेबरोबर मन ही आपले सैरावैरा पळते. तलावाचं पाणी इतकं शांत आणि स्वच्छ, जणू आकाशच. त्या सौंदर्याच्या साक्षीने मंदिर उभे होते, शांत, पवित्र, समाधानी. घंटानादाचा हलकासा आवाज वाऱ्यावरती सोबत दरवळत होता. शांत आणि स्वच्छ तलाव सगळ्यांचं मन वेधून घेत होतं. असं वाटत होतं त्याला पण काहीतरी सांगायचे. वाऱ्याची झुळूक केसातून अलगद फिरत होती, जणू निसर्ग माझ्याशी बोलत होता. संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात झाडे जणू सोन्याची शाल पांघरून होती. त्या झाडांच्या सावल्या शांत तलावात अलगद उमटत होत्या. थोडीशी मस्ती आणि थोडासा अल्लडपणा पण आपल्या जीवनात रंग भरवतो. अशा ठिकाणी एक गाणं अलगद होठावरती आलं. एकांतिया जन्मी जणू फिरुनी नवे जन्मी नमी. काय मग कसा वाटला सज्जनगड आणि आपला सातारा? अशा प्रकारची मंदिरे आणि किल्ले आणि त्याची माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे स्थळ तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्हाला जर योग आला असेल तर तुम्ही सज्जनगडला नक्की भेट द्या.
तर एवढं छान निसर्ग आणि वातावरण सोडून घरी जायची इच्छा कोणाला असेल बरं. पण घरी तर गेलं पाहिजे, कारण आता संध्याकाळ झाली होती आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला चाललो आहे.